फ्रेंड्स, प्रयाग इन्स्टिट्यूट या एज्युकेशनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. आजच्या आपल्या समूह साधन केंद्र समन्वयक या प्रश्नमालिका सिरीजमध्ये 7वा भाग आपण या ठिकाणी बघणार आहोत. अद्यापर्यंत कोणी चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, कारण अत्यंत तळमळीने या ठिकाणी आमची टीम हे क्वालिटी क्वेश्चन्स काढत आहे. नक्कीच तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यावर तुम्हाला प्रश्नाचा दर्जा या ठिकाणी दिसणार आहे. ओके, तर या ठिकाणी आपण सबस्क्राईब करूनच बेल आयकॉन नोटिफिकेशनसुद्धा ऑन करायचे, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ आपल्या इनबॉक्समध्ये यूट्यूबच्या आलेल्या दिसतील. ठीक आहे. आणि जे की सिरियस या ठिकाणी तयारी करत आहेत, त्यांना PDF हव्या असतील तर त्यांना मेंबरशिप चॅनलची जॉईन करावी लागेल. ओके, तर आपल्या क्वेश्चनकडे आपण जाऊया. त्यामध्ये वही आणि पेन घेऊन बसायचे, महत्त्वाचे मुद्दे काही नोट डाऊन करून घ्यायची देखील आहेत. ओके, प्राथमिक स्तरावर शिक्षक व मुख्याध्यापक यांची क्षमता प्रशिक्षणाद्वारे वाढविणे हा कोणता उपक्रम आहे? निष्ठा, दीक्षा, तमन्ना आणि सिद्ध. तर प्राथमिक स्तरावर शिक्षक व मुख्याध्यापक यांची क्षमता प्रशिक्षणाद्वारे वाढवणे यासाठी निष्ठा कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, शिक्षक शिक्षणाचा दर्जा व गुणवत्ता वाढविणे यासाठी शिक्षण प्रणालीचा नियोजित विकासाकरिता कोणती संस्था कार्य करत असते? तर या ठिकाणी ऑप्शन्स दिलेली आहेत. त्यामध्ये उत्तर आपलं NCTE आहे. 1973मध्ये स्थापना झालेली आहे आणि 1993मध्ये वैधानिक दर्जा या NCTEला मिळालेला आहे. आता हे कौन्सिल आहे टीचर्स एज्युकेशन्ससाठी. तर हे NCTE जी आहे हे आता सध्या बऱ्याच जणांना माहीत झाली असेल, कारण TET ही लागू करण्यात आली आणि TET कोण ठरवतं किंवा ही मानकं कोणी ठरवली शिक्षकांच्या गुणवत्तेशी संबंधित असलेली, तर ती NCTEनं ठरवलेली आहेत. ओके, पुढचा प्रश्न घ्या. महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्थेच्या कार्यकारी परिषदेचे प्रमुख कोण असतात? तर शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था, त्याला MIPA असं म्हटलं जातं. आता त्याचे शालेय शिक्षण विभागाचे सचिव हे त्याचे प्रमुख असतात. पुढचा प्रश्न, शाळा मानके व मूल्यमापनाचा कार्यक्रम कोणत्या नावाने ओळखला जातो? आता जी शाळा मानके किंवा मूल्यमापन कार्यक्रम घेतला जातो त्या शाळा सिद्धी या नावाने ओळखलं जातं. म्हणजेच NPSSE असं जर नाव आलं तर त्यामध्ये स्कूल इव्हॅल्युएशन त्यामध्ये येत असतं. आता हे कोण करतं? तर हे निपाद्वारे केलं जातं. निपा. ओके, निपाद्वारे हे केलं जातं. पुढे या ठिकाणी आहे शाळा विकास आराखडा एकूण किती क्षेत्रांवर आधारित असतो? तर आपण 3 वर्षासाठी शाळा विकास आराखडा घेत असतो आणि हा SDB प्लॅन जो आहे, स्कूल डेव्हलपमेंट प्लॅन, हा 4 गोष्टींवर आधारित असतो. त्यामध्ये बघा, पहिली गोष्ट आहे प्रवेश क्षमता, म्हणजे विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता शाळेमध्ये किती आहे त्यानुसार आराखडा. पुन्हा दुसरी गोष्ट, समता प्रस्थापित व्हावी याकरिता आराखड्यामध्ये महत्त्वाचे मुद्दे. गुणवत्ता विद्यार्थ्यांची असावी, गुणवत्ता प्रदान कार्यक्रम त्यामध्ये असावेत आणि गुणवत्ता वाढीस कार्यक्रम त्यामध्ये असावेत. तसेच याकरिता सगळ्या गोष्टींकरिता लोकसहभाग देखील यामध्ये विचारात घेतला जातो. तर बघा, पुढचा प्रश्न आपण बघूया. पुढीलपैकी कोणत्या साधनांचा अध्ययन यामध्ये समावेश होत नाही? खूप सिंपल प्रश्न आहे. आता यामध्ये PDF पुस्तके ही अध्ययन यामध्ये येत नाहीत. अन्यथा अदरवाईज जे काही या ठिकाणी ऑप्शन्स दिलेली आहेत ती मोबाईल शैक्षणिक ॲप असेल, शैक्षणिक चित्रपट असेल, 3D चित्र असेल, ही सर्व कंटेंट म्हणून गणली जातात. पुढचा प्रश्न बघा, 1 युनिट स्वच्छतागृह म्हणजे काय असते? आता 1 युनिट असं जर म्हटलं तर त्या ठिकाणी बघा 3 मुतारी आणि 1 शौचालय असतं. म्हणजे 3 युटेन्सिल आणि 1 त्या ठिकाणी टॉयलेटचं भांडं त्या ठिकाणी असतं. हे महत्त्वाचं आहे. 120 विद्यार्थ्यांपर्यंत 1 युनिट चालतं. पण 120पेक्षा वरती जर मुलं गेली तर त्या ठिकाणी स्वतंत्र युनिट त्या ठिकाणी बसवावं लागत असतं. ओके, आता सध्या तरी UDAS प्रणालीवरती आपण मुलांसाठी मुलींसाठी वेगळं त्या ठिकाणी स्वच्छतागृह आहे. परंतु जर मुलांची संख्या 120च्या वर गेली तर त्या ठिकाणी स्वतंत्र आपल्याला स्वच्छतागृह किंवा 1 युनिट त्या ठिकाणी आवश्यक राहतं एक्स्ट्रा. पुढचा प्रश्न बघा, शाळा अनुदानातून किती टक्के रक्कम स्वच्छतेवर खर्च व्हायला हवी? आता जे काही शाळा अनुदान आपल्याला मिळतं त्यापैकी काही टक्केवारी फिक्स केलेली आहे, जी स्वच्छता, हायजीन याच्यासाठी आहे, सॅनिटरी अँड हायजीन्ससाठी. ठीक आहे, तर ती 10% रक्कम शाळा अनुदानातून वापरायची असते. पुढे, फॅक्स मशीन हे कोणत्या स्वरूपाचे उपकरण आहे? आता फॅक्स मशीन जे आहे हे इनपुट आहे, आउटपुट आहे का दोन्ही प्रकारचं आहे का हे नाही आहे? यामधील ऑप्शन जर बघितलं आपण तर हे दोन्ही प्रकारचं मशीन आहे, जे की आपण इनपुटसुद्धा देतो
आणि समोर एखाद्या ठिकाणी फॅक्स मशीन असेल तर त्या ठिकाणी आपण इनपुट दिलेली गोष्ट आउटपुटच्या स्वरूपामध्ये सुद्धा समोर मिळून जात असते. ठीक आहे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी फॅक्स मशीन हे दोन्ही प्रकारचं मशीन आहे. पुढचा प्रश्न घ्या. महाराष्ट्र राज्याने 1ली ते 12वीपर्यंत सलग राज्य अभ्यासक्रम आराखडा केव्हा तयार केलेला आहे? आता जसं राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005 मध्ये तयार करण्यात आला आणि त्याच अनुषंगाने महाराष्ट्र राज्याने सुद्धा आपला पहिलाच आराखडा बनवलेला होता आणि तो बनवलेला आहे 2010 मध्ये. म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या बाबतीमध्ये 1ली ते 12वीपर्यंतचा हा अभ्यासक्रम शासनाने जो तयार केलेला होता तो आराखडा 2010 मध्ये प्रथम वेळी बनविण्यात आलेला होता. आता त्यामध्ये पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी बघणार आहोत मित्रांनो. NASद्वारे घेण्यात येणारी विषय चाचणी खालीलपैकी कोणता विषय नसतो? NASद्वारे घेण्यात येणारी जी चाचणी असते त्यामध्ये इंग्रजी हा विषय नसतो, भाषा, अंकगणित, परिसर अभ्यास हा विषय त्यामध्ये असतो आणि त्यामध्ये इयत्ता 3री, 5वी आणि 8वी यांचीच त्या ठिकाणी याच इयत्तांची त्या ठिकाणी चाचणी घेतलेली असते. पुढचा प्रश्न बघा. केंद्रप्रमुख या पदाचे नाव बदल होऊन समूह साधन केंद्र समन्वयक असे झाले. तो GR केव्हा निर्गमित झालेला आहे? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे आणि या केंद्रप्रमुख किंवा या GRवर आपण एक सेपरेट लेक्चरसुद्धा लवकरात लवकर घेणार आहोत. ओके. तर बघा यामध्ये 21 ऑगस्ट 2025 रोजी हा GR आलेला आहे. 4860 पदे त्यामध्ये निर्माण करण्यात आलेली आहेत आणि प्रति 10 शाळेमागे एक केंद्र समूह साधन समन्वयक घेण्यात आलेला आहे. यापूर्वीचा जो GR होता हा 14 नोव्हेंबर 1994चा होता आणि तो आता या GRमुळे अधिक्रमित करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न बघा. समूह साधन केंद्र शाळा शिक्षण सल्लागार समितीच्या सदस्यांची नियुक्ती कोणाच्या मान्यतेने केली जाते? तर त्यामध्ये केंद्र समन्वयक, गट शिक्षण अधिकारी, विस्तार अधिकारी आपण या ठिकाणी बघणार आहोत. ठीक आहे. तर यामध्ये बघा यामध्ये केंद्र समन्वयक नाही परंतु गट शिक्षण अधिकारी, विस्तार अधिकारी या ठिकाणी समूह साधन केंद्र शाळा शिक्षण सल्लागार समितींच्या सदस्यांची नेमणूक करत असतात. आता ही या GRमध्ये जो GR आपण बघितला 21 ऑगस्ट 2025चा त्या GRमध्ये या सर्व गोष्टीची माहिती आपल्याला दिलेली आहे. आय थिंक तुम्ही वाचला असेल नसेल परंतु आपण त्याच्यावर डिटेल लेक्चरसुद्धा एक बनवणार आहोत. आता शेवटचा जो प्रश्न आहे हा शेवटचा प्रश्न मात्र तुमच्यासाठी असणार आहे. त्याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचं आहे आणि जसं सांगितलं आहे तसं की या ठिकाणी ही जी टेस्ट सिरीज आपण काढलेली आहे त्यासाठी व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि PDF जर हव्या असतील आपल्याला सिरियस आपण जर एक ॲस्पिरंट्स असाल तर त्या ठिकाणी चॅनलची मेंबरशिप जॉईन करायला विसरू नका आणि मेंबरशिप ज्यावेळेस तुम्ही जॉईन कराल त्यावेळेस तुम्हाला ॲटोमॅटिकली तुमच्या कम्युनिटी पोस्टमध्ये तुम्ही थोडंसं जर पाहिलं तर तुम्हाला व्हॉट्सअपची लिंक त्या ठिकाणी सापडणार आहे. त्याला तुम्ही जॉईन करायचे. जॉईन केलं की तुम्हाला लगेचच PDF मिळून जातील. ठीक आहे. तर प्रश्न बघा. प्रत्येक समूह साधन केंद्र शाळेशी संलग्नित जिल्हा परिषद प्राथमिक शाळांची संख्या कमीत कमी स्थानिक परिस्थितीनुसार किती असावी? आता समूह साधन केंद्र शाळेशी संलग्न जिल्हा परिषद शाळा असतात. आता सध्याचा रेशो बघितला तर काही केंद्रामध्ये 15 असतात, काही केंद्रामध्ये 19 असतात, काही केंद्रामध्ये 24 असतात. ठीक आहे. असं सलग कुठे त्याचं एक प्रमाण ठरलेलं नाही. परंतु आता त्यामध्ये या GRनुसार प्रमाण ठरणार आहे. तर कमीत कमी 8 आणि जास्तीत जास्त 20 शाळा स्थानिक परिस्थितीनुसार त्यामध्ये आपल्याला जोडता येणार आहेत किंवा ठेवता येणार आहेत. ठीक आहे. तर बघा पुढे याच्यावरच आणखीन म्हणजे तुम्हाला जो प्रश्न दिलेला होता त्याचं मी उत्तर सांगितलं आहे परंतु तुमच्यासाठी या ठिकाणी प्रश्न जो आहे तो पहा. दुर्गम, डोंगराळ आणि आदिवासी नक्षलग्रस्त भागांमध्ये प्रत्येक समूह साधन केंद्र शाळेशी संलग्न जिल्हा परिषदच्या किती शाळांची संख्या स्थानिक परिस्थितीनुसार घेण्यात येणार आहे? आता या क्वेश्चन्सचं मात्र उत्तर आपण द्यायचं आहे की जिथे डोंगराळ भाग आहे, आदिवासी भाग आहे, नक्षलग्रस्त भाग आहे किंवा अतिदुर्गम भाग आहे अशा ठिकाणी शाळा समूह केंद्र जे स्थापन होणार आहे त्या ठिकाणी त्याला अटॅच जिल्हा परिषदच्या शाळा किती राहणार आहेत? ओके. त्यांची संख्या आपण या ठिकाणी सांगायची आहे. नेहमीप्रमाणे आपले 10 मिनिट्स या ठिकाणी कंप्लीट होत आहेत त्यामुळं आपला व्हिडिओ आपण या ठिकाणी इथेच थांबवूया. भेटू आपण आपल्या पुढच्या लेक्चर्समध्ये. तोपर्यंत हॅव अ नाईस डे. बाय बाय अँड थँक्यू.